नमस्कार. मानदेश भूषणमध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. दहिवडी शहरात नुकतीच आप्पा नाना संघटना निर्माण झालेली आहे आणि या संघटनेने आतापर्यंत विविध सामाजिक उपक्रम हाती घेतलेले आहेत. खरं तर आज वेगळाच उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि कोणता उपक्रम हाती घेतलेला आहे यासाठी आज आपल्याला त्यांनी तलावावर बोलवलेलं आहे. पिंगळी तलाव आपल्याला दिसत आहे, पाणी दिसत आहे आणि खरं तर पाठीमागे झाडे दिसत आहेत. आप्पा, काय कारण आहे आज पिंगळी धरणावर येण्याचं? महाराणी व्हिक्टोरिया कैसरे हिंद पिंगळी तलाव हा सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात गोंदावली कालव्यात पाणी पुरवठा अधिक करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेला आहे. त्याचे क्षेत्रफळ 349 एकर असून 1 लक्ष घनफूट पाणी राहण्याजोगा तलाव आहे. हा तलाव सन 1872 साली लोकांना काम मिळावे म्हणून बांधण्यात आलेला आहे. त्या तलावाला 100 वर्षे होऊन गेली आहेत. या तलावाकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. सदर तलावाचे भरावर वेड्या बाबळीची झाडे झुडपे भरपूर प्रमाणात उगवलेली आहेत. हे बघा, तुम्हाला समोर दिसते झाडे किती उगवलेली आहेत. या तलावाकडे संबंधित अधिकारी तलावाकडे डोकून सुद्धा पाहत नाहीत व तलावाची कधी दुरुस्ती सुद्धा करत नाहीत. सदर तलावाचे पाणी सोडण्याचे मेन गेट गेली अनेक दिवसापासून बंद आहे. ते बघा, ते दिसते ना मेन गेट, ते सगळं पूर्ण गाळानं भरलेलं आहे. लोखंडी आणि तिथं बांधकाम दिसतात, तेच मेन गेट? हा, तो मेन गेट आहे. तिथं खाली एक हौद आहे मोठा आणि ती हौद आहे ना, त्या हौद पूर्ण गाळानं लॉक झालाय. तिथून सगळं पाणी एक गोंधाऱ्याला कॅनल जातो आणि एक दहिवडीला कॅनल जातो. दोन्ही कॅनल आता पाणी सोडता येत नाही. कित्येक वर्ष झाले ते बंदच आहे. संपूर्ण तलावावर झाडे दिसतील बघा, पूर्ण येड्या बाबळीने झाडे अशी व्यापलेले आहेत. भरावा सगळा पूर्ण व्यापलेला आहे. एक सांगा, आता एवढी झाड आहेत म्हणजे एका माणसाला सुद्धा म्हणजे आत जाता येत नाही का त्या भरावरून त्या मेन गेट कडे? मेन गेट कडे पहिली मोटरसायकल जात होती. आता साधा माणूस चालू सुद्धा शकत नाही. दोन्ही बाजूनं भरावा व्यापलेला आहे आणि पुढे चौगल्याचे शेत म्हणून एक मळ आहे. त्या चौगल्याच्या शेताच्या तिथं अशी मोठं एक भगदाड पडलेला आहे. कारण ते वेडे बाबळीमुळं काय होतं, त्यामुळे आज जाऊन तिथं भगदाड पडलेला आहे. त्या तलावाची कधी दुरुस्ती झाली नाही आणि इकडं अधिकारी कधी फिरकत बी नाही. या भराव्याची लांबी जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर आहे आणि हा भरावा पूर्ण वेड्या बाबळीनं व्यापलेला आहे. जर भराव्याला ज्या बाबळी जर काढल्या नाहीत, आम्ही उपअभियंता निरा उजवा डावा कालवा विभाग फलटण यांना 2 महिन्याची मुदत देतो. 2 महिन्यात जर या बाबळी काढल्या नाहीत तर आम्ही आप्पा नाना संघटनेमार्फत आंदोलन करणार आणि त्यांना वेड्या बाबळी भराव्याला काढायला भाग पाडणार. या ठिकाणी जी पाटी लावलेली होती, ही इंग्रजाच्या काळात पाटी लावलेली होती, पण काही लोकांनी ती फोडून त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत. समजा लोक बाहेरगावून आले तर त्यांना सगळं त्या तलावाची माहिती इथं म्हणजे समजत होती. कधी तलाव बांधलाय, काय झालंय, सगळी माहिती कळत होती. पण ह्याची सुद्धा कधी दुरुस्ती केलेली नाही. तर ह्याची सुद्धा दुरुस्ती शासनाने करावी, ही सुद्धा मागणी आहे तुमची? मागणी आहे, मागणी आहे. धन्यवाद. पण आज आपण ज्या पिंगळी धरणावर आलेलो आहोत, खरं तर पिंगळी धरणावर आप्पा नाना संघटनेचे अध्यक्ष आहेत ते सुगंधराव यादव आप्पा आहेत. त्यांनी खरं तर आज मोठा सामाजिक प्रश्न हाती घेतलेला आहे. खरं तर येड्या बाबळीनं जे वेढलेलं आहे त्या काढावेत अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आणि दुसरी ही मागणी त्यांनी केलेली आहे की माहिती फलक होता, तो माहिती फलक पण इथं दिसत नाही, मोडतोड झालेली आहे. तर तो फलक पण बसवावा की जे बाहेरून लोक येणार आहेत त्यांना ती माहिती मिळावी. खरं तर आप्पा नाना संघटनेने हे खरं तर संबंधित विभागाला माहितीवजा इशारा दिलेला आहे. तर आंदोलन करण्यापूर्वीच नक्कीच त्या कामाची दखल घेतील.